आम्ही कसाला घाटच्या तिथेच थांबलोय आणि इथे चहा नेहमी पितो आम्ही. कधी मध्ये इकडे आलो आणि इकडे एक पॉइंट बनवला इतका भारी, तुम्हाला दाखवते. नवीनच बनवलेला आहे कसाला घाटच्या सुरुवातीलाच. झालं काम आणि आता आम्ही पनवेलवरून चाललेलो आहे फायनली. अचानक ठरलं अलिबागला. तर आता इथे दादा भरती वेगळी तुम्हाला ना ही भरती खूप आवडली. तर ही राजस्थानी स्टाईल भरती असते जाडमध्ये. तर ही घेतलेली फायनल. हां एकदम छान चव आहे खरंच. तर अलिबागला भुसताच हे लागतं आनंदवन. त्याची भाजी करून खाता आणि ते थोडा पाव आहे आहे. आणि हे काय आहे? हे काय आहे? हे बारीक गवलं असतं ना त्याचे पेंडी. आणि काय करता याचं? तांदूळ घेतलेला आहे कोकणातला आणि असे आहे ड्राय फिश. पूर्ण बघू शकता पूर्ण लाईनच आहे. अजून पुढे बघतो आम्ही. कसाला घाटच्या तिथेच थांबलोय आणि इथे चहा नेहमी पितो आम्ही. कधी मध्ये इकडे आलो आणि इकडे एक पॉइंट बनवला इतका भारी, तुम्हाला दाखवते. नवीनच बनवलेला आहे कसाला घाटच्या सुरुवातीलाच. बघू शकता कसे फोटो सेशन चालू. भारी ट्रॅक बनवला ना तो. बापरे बघितला कसा घाट दिसतोय. कसाला घाट आहे हा. कसाला म्हणजे घाट म्हणजे इकडून सुरू होतं कसाला, पण हे डोंगर. तिकडे पण ट्रॅक येतो ना वाटतं, त्या असं आहे तिकडे जातो. कटिंग बघितली का?
आम्ही 4 तासानंतर फायनली जवळ पोहोचलेलो आहे. अजून तरी म्हणजे 10-1 किलोमीटर असेल. तर इथे इतके छान टब होते, म्हटलं चला भेटले, समजा येताना भेटलेच तर घेऊ. तर इथे फायनली आलेलो आहे आणि ऊन एवढं नव्हतं आज लकीली. तर विहान कियारा पण उठले होते, त्यांची चालली होती मस्ती. आणि मी म्हटलं चला वैभवचं पटकन काम व्हायला पाहिजे, त्यांचं काम झालं की मग मस्त कुठेतरी प्लॅन करू जायचा. तर बघू, अजून आता भूक लागली, जेवलो पण नाही आणि बघू काय प्लॅन ठरतो पुढचा, तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला. आले आम्ही बेलापूरमध्ये. कोर्ट आहे बघू शकता, इथेच वैभवचं काम आहे थोडंसं. इकडून चल की याला केस सुटून गेले तुझे. तर एवढं काही गरम नाही होते. चला फायनली आलो. 3-4 तास लागले यायला आम्हाला. झालं काम आणि आता आम्ही पनवेलवरून चाललेलो आहे फायनली. अचानक ठरलं अलिबागला. तर आता इथे ना होते कोल्ड्रिंक्स वगैरे घेत आले आहे. म्हटलं मला ॲपल फ्रीज आणा, कन्फर्म आहे ना, म्हटलं चला मुलांना फिरून आणू. आता चाललेलो आहे अलिबागला 1 दिवस, 1 डे रिटर्न. तिथे वैभव त्यांना काय काय लागतं घेऊन देत आहे, कियाराला आणि विहानला. आणि बघून आहे बापरे, संध्याकाळी पोचू कोणती. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight इथे घरटी वगैरे असं आहे. हा आपल्याला घरामध्ये. तर इथे दादा घरटी वगैरे तुम्हाला ना ही घरटी खूप आवडली. तर ही राजस्थानी स्टाईल घरटी असते जाडमध्ये. तर ही घेतलेली फायनल. तर ही फक्त मिळाली मला आपल्याकडे नाशिकमध्ये डायरेक्ट 3,000 4,000 आणि आता अलिबागला 50 मिळाली. आता ही घेतली दांडापासून पण आहे मस्तपैकी आणि छोटे पण आहे बघू. तर मस्त घरटी भेटलेली आहे, जाता भेटलेलं आहे. मी नाशिकला गेली होती, बघितलं होतं तेव्हा खूप महाग सांगायची. 2,000, 2,500, 3,000. 2,000 तर नाहीच, 3,000 पासूनच पुढे होते. तर फायनली मला एकदम कमी किमतीत भेटलेली आहे, फक्त आणि फक्त 800 रुपयाला भेटलेली आहे, ते पण राजस्थानी स्टाईल घरटी. तर चला आता फॅन खालीच बस. जिथे अलिबागला गुस्ताची फेमस हॉटेल आनंदवन, आगरी होळी जेवण, तिथे आलेलो आहे. बघू शकतो इथला ॲम्बियन्स. इथे मस्त आता काहीतरी मागवतो. हा झोन पण आहे इथे असं अशी मागवलेली. मी भाकरीची मागवली, ही तुझी खा. अशी थाळी आहे, भात आहे, भाजी आहे, वरण आहे, सोल काय हे ताक आहे, कांदा आणि तांदळाची भाकरी आहे, पापड आहे. तर तांदळाची भाकरी मस्त आणि मसूरची डाळ आहे. वा मस्त आहे, एकदम छान चव आहे खरंच. तर अलिबागला गुस्ताच हे लागतं आनंदवन.
मस्त आहे एकदम. जेवण झालं आनंदवन मध्ये, इतकी भारी मस्त थाळी केरच जेवत देत होते. असा हॉटेल आहे बघू शकता. तर इथे असं आहे बघू शकता, कांदे वगैरे. आम पापड जाऊ नंतर घेतात आपण तिकडे गेलो का. ही संजीवनी काय आहे ही, मसाज ऑइल का. हे पण मोठं आहे. तर आता सुरुवात होईल अशा गोष्टींची. ऑर्गॅनिक एकदम. तर मस्त आगरी कोळी जेवण झालेलं आहे आणि इतकं सुंदर होतं. तर बापरे, मी ना तांदळाची भाकरी घेतली. माझं कसं म्हणणं आहे की जिथे आपण गेलो ना तिथलं लोकल फूड खावं, तिथलं त्यांची चव खावी. आपण नेहमीच तर जेवण जेवतोच नेहमी हॉटेलमध्ये, राजमा, छोले भटुरे, चिकन वगैरे असं खातोच. पण मग तिथलं काय असेल ना स्पेशलिटी, तिथली खावी. तर आनंदवन आहे हे हॉटेलचं नाव. हॉटेल नाही म्हणता येणार, एकदम छान म्हणजे असं घरच आहे त्यांनी तयार केलं आणि चुलीवर ते करतात सगळं. तर इतकं भारी जेवण झालं ना, म्हणजे उशिरा जेवलो पण इतकं मस्त जेवण मिळालं. खरंच खूपच भारी होतं. मस्त पोट भरून जेवलो. आणि आता आम्ही निघालेलो आहे अलिबागमध्ये, म्हणजे अलिबागमध्येच आता आलेलो आहे. आता आम्ही निघालो बीचकडे, अलिबागच्या बीचकडे. तर तेच जाता जाता म्हटलं चला तुमच्यासोबत बोलू थोडंसं. खूप मोठा प्रवास केला आणि त्याच्यानंतर मग अचानक डिसिजन घेतला की चला अलिबाग एकदम जवळ आहे बेलापूरपासून, तर मग अलिबागला जाऊ आपण. आणि नंतर वैभव बोलली की राहायचं का आपण काशीद बीचला राहू. तर मग चाललाय प्लॅन, बघू आता राहतो की नाही. कारण मला तर एवढ्या उन्हाची मी म्हणजे मला आवडत नाही. वन डे रिटर्न ठीक आहे, घरी लगेच परत जायचं. तर बघू, जर उशीर झाला तर राहू, नाही तर मग वन डे रिटर्न करून घरी परत म्हणजे जाऊ. तर तेच इथे मस्त आता आपण जसं बीचकडे येतो तसं तसं नारळाचे झाडं वगैरे, दुकानं असं लागतात मस्त छान छान. तर तेच मुलांची म्हटलं जाऊ दे हौस होईल एक दिवस, म्हणजे पूर्ण समुद्रामध्ये मस्त आंघोळ करतील. तर मी एक्स्ट्रा कपडे वगैरे घेऊनच येते. नेहमी कुठे पण जाऊ, जरी कुठे असं जाऊ तरी मी मुलांचे एक्स्ट्रा कपडे किंवा माझे घेते. तर चला आता आपण मस्त बीचकडे जाऊ. आणि कसं आता खूप आम्ही म्हणजे लग्न झाल्यावर आम्ही वैभव आणि मी आलो होतो दोघंच. त्याच्यानंतर 10 वर्ष झाले आलोच नाही. काय झाला बदल ते अजून आता मला आठवत पण नाही रस्ता कुठे काय. तर बघू आता कसा बदल झाला आहे अलिबागला. कारण मुलांना आम्ही डायरेक्ट तारकर्लीला नेतो किंवा गोव्याला नेतो बीचवर. पण हे पहिल्यांदा विहान आणि कियाराला घेऊन आलेले फर्स्ट टाइम. तर बघू कसं आहे. चला आता आपण फायनली बीचवर आलेलो आहे आणि अशा पद्धतीचा गेट तयार केलेला आहे. आणि म्हणजे थोडा बदल झालेला दिसतोय, पण मग आठवत नाही आता 10-11 वर्ष झाले आहे. आणि तेव्हा आलेलो आम्ही, तेव्हा तर एवढं काहीच नव्हतं हे. तर इथे आता पॉइंट अशी केलेली आहे, पोलीस स्टेशन पण आहे, पोलीस चौकी आहे पुढे आणि पायऱ्या वगैरे केलेल्या आहे. अलिबागच्या समुद्रावर मस्तपैकी बघू शकता. आणि ते पार्किंग केलेली आहेत, खूप वेगळं झालेलं आहे आता. यान बनवता चेहरा पण होता तेव्हा आम्ही आलेलो होतो. आता मला दाखवते. तर बघू शकता ही बाईक घेतली आहे आता. मग चला तर बघू शकता गर्दी आहे, एवढी नाही गर्दी पण असं आहे. आणि कियारा विहान बघू शकता इथे.
आहे जंजिरा किल्ला बघू शकता मुरुडचा. तर पाणी पण एकदम मस्त वाटतंय आणि गर्दी पण नाही. तिकडे सगळे वॉटर स्पोर्ट्स आहेत साईडला. घेऊन झालं, कपडे चेंज झाले. आता आम्ही चाललो रिटर्न नाशिक. वन डे रिटर्न झालेला आहे. ऊन होतं ना की बापरे खूपच ऊन आहे. तर आमचा प्लॅन होता की काशीद बीचला जाऊन मुक्काम करावं, म्हणजे तिथे मस्त छान राहू. पण इतकं ऊन होतं, मीच कॅन्सल केलं. वैभव होतं चाललं होतं राहू मुलांचं, पण मग मीच कॅन्सल केलं. मला ना इकडे डोकं दुखायला लागलं होतं कारण एवढं ऊन. आणि बापरे मग मेडिसिन वगैरे घेतली आणि वैभव बोलली नाही चला रिटर्न जाऊ, इतकं गरम होतं. आणि समुद्राच्या ठिकाणी गेलं ना उन्हाळ्यामध्ये तर खूपच गरम होतं. वन डे रिटर्न ठीक आहे, एक दिवस गेलं राहिलं. आणि ते मुलांना ना आम्ही थांबलो याची मिठाची शेती दाखवण्यासाठी, कारण आम्ही कधीच नव्हतं बघितलेलं. तर ते झोपले होते. तर आता एक ठिकाणी गाडी थांबवून नंतर दाखवू. तर बघू शकता अशी मिठाची मळे आहे. आणि म्हटलं त्यांना थांबून दाखवू. आणि रस्त्याने जाता जाता इतके फिश खेकडी वगैरे म्हणजे चिंबोरी म्हणतात तिथे ते लागत होते. बघू शकता अशी शेती आहे मिठाची. तर आता मुलांना उतरवते आणि दाखव. मुलांना ना मीठ कसं होतं ते दाखवतोय. बघू शकता हे असे आहे मिठाचे मळे. आम्ही एकदा ना असंच मीठ घेतलं होतं त्यांच्याकडून विकत म्हणजे असं घेत नाही ते, किती पण द्या म्हणे, 5 रुपये द्या 10 रुपये द्या. आम्ही घेतलं होतं, इतकं दिवस टिकलं आणि चांगलं असतं हे डायरेक्ट ओरिजिनल मीठ खाल्लेलं. फिश विकायला आहे इकडं. बघू शकता असे चिंबोरी म्हणतात ना याला, चिंबोरी. बघून या तिकडे. आता इथे कसे जाता फिश वगैरे विकण्यासाठी क्रॅब. तर आता बघू आता मी प्रॉन्स वगैरे आम्ही नेहमी घेऊन जातो. तर घेतले चांगले. तर हे आता आम्ही बघितले छोटे साईज होती. आणि माझ्या मागेच ते मस्त मिठाचे मळे आहे. मुलांना दाखवायला मस्त वाटतं, त्यांना माहीत नसतं ह्या गोष्टी. मस्त वन डे रिटर्न आमची मस्त छान ट्रिप झाली आहे. आणि जाता जाता मस्त फिश घेणार आणि बघू अजून काय. म्हणजे जाता तर घेतलं ते तुम्हाला माहिती, आता घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी सगळं. तर आता आम्ही निघालो आणि रस्ते जाता जाता इतके म्हणजे फणस विकायला होते. नंतर पांढरे कांदे खूप तिथे होत राहतात. तर मी त्यांना विचारलं एक ठिकाणी की काय करता तुम्ही. तर म्हणे आयुर्वेदिक असतात खाण्यासाठी. तर बघू शकता एवढे पांढरे कांदे. नंतर तिथे ना दगडाच्या ज्या वस्तू होत्या ना खूपच होत्या साऱ्या. तर तेच आणि ते फिश वगैरे होते, ड्राय फिश तर भरपूर असतात. आणि कांदे बघू शकता किती कांदे आहेत. आणि बाकी मग अशा म्हणजे घरगुती वस्तू वगैरे होत्या. तर आता आम्ही एक ठिकाणी गाडी लावली आणि आता बघतो काय घेतो. तिकडे पण त्याला पुढे आहे. कसे कांदे? 250 आणि 300. 200 दोन का 300. होय कोळंबी कसे आहे तेवढं? हा 700 नका काढू, छोटे आहे ना. शंभरचे 3 वाटे. हा काय काय बा काय शिंपले आहे.
त्याचे तुकडे आहे आपले. बघू शकता असे आहेत इथे ड्राय फिश. बाकी तिकडे हे आमच्या शेतातला आहे ताई, चांगलं चांगलं आहे बघ, ताजा पावडर तर हे नाही मस्त शेतातला आमचे. काय किलो हे आहे? बघ किती किलो घेऊन ठेवले. काय किलो आहे? 60 रुपये. 60 रुपये किलो. बघ भात नाही काय नाही तूच नाही काय नाही कसं पण बनवलं का वा भात घेऊच नको बाबा. ते बघ मोकळा होतो का? 100 किलो घेतले मग मोकळा भात. ते कसं भाव? 150 रुपये पाव. आणि हे काय आहे? हे काय आहे? हे बारीक गवला असतं ना त्याचे आहेत ते पेंडी. आणि काय करता याचं? ते भाजून खायचे नाही तर मग कांदा टमाटा मिरची त्याच्यावर तळायचा मस्त. हे तळून टाकायचं असं तळायचं? नाही ना कांदा मिरची असे बारीक तुकडे करायचं तळायचं भारी खायला. हा. आता सांगले बघ ताज्या बनवून. कसं आहे हे? 100ला 5 आहेत. 100ला 5. हो थांबा ते कुठे गेले? तर इथे अशा प्रकारचे सगळे ड्राय फिश बघू शकता. पुन्हा इथून सगळं मार्केट आहे. काय कोणता तांदूळ आहे हा? कोलम कोलम कोलम. ते इडलीवाला आहे का? हा 2 किलो. बस? हा बस. ते याच्या बिया आहे त्या. चांगला आहे बाबा. इथे कोलम तांदूळ घेतलेला आहे इकडचा अलिबागकडचा इकडचा. आणि इथे डाळी वगैरे सगळं आहे. डोंगरी आहे. आणि कुठे भाजी काढून खाता. आणि ते थोडा पाव आहे. तर अशी आहे तांदूळ घेतलेला आहे कोकणातला. आणि असे आहे ड्राय फिश पूर्ण बघू शकता. पूर्ण लाईनच आहे. अजून पुढे बघतो आम्ही. खेकडीच आहे एकदम थोडं. कशा आहे? कशा? नाही नाही उठ ना. कशा आहे? हा काय भाव आहे? दाखवते तुम्हाला मग समजेल. नाही ना बघते ना कशी आहे. इथं थांबा. हा काय भाव आहे ह्या? तर बघा. हा एवढंच आहे ना? छोटे आहेत का? छोटे तर आता इथे थांबलेलो आहे. चहा वगैरे घेतो. इथं छोटी टपरी आहे. चला आम्ही ना तिथे नाही थांबलो. आम्ही इकडे चहा प्यायला थांबलो. आणि इथे आहे तर इथे थांबलो. इथे आहे कर्नाळा किल्ला तुम्हाला दाखवते. तो बघ काय पाहिजे का? इथे काय म्हणजे तिथपर्यंत ना कॉफी.